प्रायोगिक रंगभूमीपासून अनेक चळवळींपासून ते चित्रपट, नाटक, मोठा पडदा असा सगळीकडे वावर असणारं आणि सगळीकडे पदार्पणातच स्वतःची एक स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेलं नाव किरण यज्ञपवीत यांचं, की ज्यांना ऐकणं ही आपल्याला समृद्ध करणारी एक गोष्ट असते. मग ते किरणनी लिहिलेलं नाटक असू देत, किरणनी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केलेले विचार असू देत आणि आता परिषदेमध्ये नाटक काल, आज आणि उद्या असा विषय घेऊन त्यांना निमंत्रण दिलेलं असू देत. नाटकाच्या विविध क्षेत्रांशी अतिशय जवळनं संपर्क असलेले आणि त्या सगळ्या विषयाचं उत्तम चिंतन असलेले किरण यज्ञपवीत. किरण, मी तुम्हाला विनंती करते, परिषदेच्या या पहिल्या सत्रातले तुम्ही पहिले वक्ते आहात, आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आता काही भाषणं झाली, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार व्यक्त झाले. त्यातले बहुसंख्य विचार हे ज्याला आम्ही बोलणारे म्हणून यांच्या प्रातिनिधिक अशा स्वरूपाचे होते आणि त्यांनी काही निश्चित ठोस अशा अपेक्षा पण व्यक्त केल्या. काही अपेक्षांची पुनरावृत्ती माझ्याकडनं पण होणं साहजिक आहे, तर तसं होणं, कारण हे विजन डॉक्युमेंट आणि त्याच्यात तुम्ही बोलायला आहे असं म्हणल्यानंतर आपण मनाशी काही 4 गोष्टींचा विचार करून आलेलो असतो, याची पुनरावृत्ती होणार आहे. प्रवीणनी जो एक बत्ता मारला त्याच्या भाषणामध्ये, त्यांनी संपूर्ण एकंदर विचारांचा ओघ अशा दिशेला गेला की आपण जे काही करतो हे एका अर्थाने त्याला काही अर्थ राहत नाही, कारण ते अत्यंत तुटक फुटक छोट्या प्रमाणातलं आणि एका संकुचित विचारांचं आहे. खऱ्या अर्थानं जिथं काहीतरी घडू शकतं अशा ठिकाणीच आपण जोरदार हात मारला पाहिजे. तर ही एका बाजूनी गोष्ट अगदी 100% बरोबर आहे आणि त्याचा गांभीर्यानं पण विचार केला पाहिजे. अगदी खरं आहे की आपण आपली बाजू मांडण्यासाठी ज्याला आपण म्हणतो तर्कदृष्ट राहिलं पाहिजे. मोठ्या आवाजामध्ये, उच्च रवामध्ये आपलं बोलणं आपण चांगलं ठणकवून मांडलं पाहिजे. आज मला जो विषय दिला आहे तो असा होता की नाटक काल, आज आणि उद्या. तर एकंदरच भारतीय नाट्य परंपरेमध्ये महाराष्ट्राने एक वैभवशाली भर घातलेली, त्याचा स्वतःचा एक 150-200 वर्षाचा इतिहास आहे आणि ते एक मोठं सांस्कृतिक संचित आपल्याकडे आहे. त्याची उजळणी करण्यामध्ये मी आता काही वेळ वाया घालवत नाही. परंतु ज्याला आपण म्हणतो मोठी परंपरा आहे, त्या परंपरेतून आलेली एक जबाबदारीची जाणीव, त्याचा एक धागा घेतो मी आज आणि हे विचार करतो की आज नक्की काय घडत आहे आणि उद्या काय असणार आहे आणि काय घडायला हवं आहे. या 2 गोष्टींचा फक्त मी थोडक्यात विचार करतो. मी गेले काही वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर आणि अर्थातच चित्रपट या क्षेत्रामध्ये काम करतो. आता हे सगळं कोणासाठी चाललंय? आता ऑलरेडी आम्ही सगळे 50-60 या वयोगटामधले लोक आहोत. हे सगळं चाललंय कोणासाठी? हा उहापोह कोणासाठी करतोय? कोण हे सांस्कृतिक संचित राजधानीचं पुढे घेऊन जाणार आहे? इथं जमलेले सगळे लोक 60-70च्या पुढचे आहेत आणि हे सगळं जे विचार चाललाय हे कोणासाठी चाललाय? हा आम्ही किती काळ करणार आहोत? म्हणजे ह्याचा जर विचार करायचा झाला तर हे सगळं एकवटायला त्यांच्यासाठी पाहिजे, जे हे त्यांच्या समर्थ खांद्यावर हे पुढं जाणार आहे, ती म्हणजे आजचा तरुण आहे. आणि मी त्यांच्याबरोबर आता काम करतो. त्याच्यातली एक व्यवच्छेदक लक्षण मला असं दिसतं की आज प्रामुख्यानं प्रायोगिक रंगभूमीवर किंवा कुठेही, अगदी व्यावसायिक मी प्रायोगिकमध्ये काम करणार सुद्धा, जो कलावंत आहे तो स्वतःला हौशी कलावंत मानत नाही. तो स्वतःला ॲमॅटर प्रोफेशनल म्हणतो. याचं कारण असं आहे की एकंदरच संपूर्ण जे राहणीमान, सगळं जे काही बदललेलं आहे आज, सगळं जे त्यांचे म्हणून स्वतः जे काही निर्णय गोंधळ आहेत त्यांच्या आयुष्यामधले, किंवा एक कॉम्पिटिशनची, स्पर्धेचं जग आहे, अनेक गोष्टी एकाच वेळेला होत आहेत, या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळं त्यांना कमीत काळामध्ये अत्यंत ठोस परिणाम देणारं काहीतरी हवं आहे आणि नाटकाकडं ते तसंच पाहतात. म्हणजे पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी कुठच्या मामीच्या घरनं सोफा आणला, मामाच्याकडनं तांब्या भांडं आणलं, आणखीन कोणाकडनं समई आणली आणि एक नाटकाचा प्रयोग केला आणि त्याच्यात धन्यता मानत असो. आता असं नाटक चालत नाही. गेल्या 10-15 वर्षात नाटकाचा ट्रेंड कम्प्लीट बदललेला आहे, पूर्णतः बदललेला आहे. नाटकात काम करणाऱ्या मुलाला ते नाटक कुठं सादर होणार आहे, कसं सादर होणार आहे, त्याचे प्रयोग कसे होणार आहेत, त्यातून आपल्याला काय मिळणार आहे ह्याची स्पष्टता लागते. अन्यथा ते लोक ह्या नाटकाच्या बाजूला येत नाहीत. आणि हे आपल्यावर एक प्रकारची जबाबदारी यासाठी आहे की पुण्याची नाटक ही ओळख आहे आणि आज जर ह्याच्यात आमूलाग्र बदल घडवले नाही तर ही ओळख हरवली जाईल. आज पुण्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतर शहरांमधनं सुद्धा मुलं येत आहेत, आमच्याकडे येतात. मी आणि इथे प्रदीप वैद्य, प्रवीण आहे, शुभांगी मावशी आहे, प्रायोगिक नाटकाशी संलग्न असे अनेक लोक आहेत. आम्ही इथे प्रयोगशाळा घेतो. जसं मराठीच्या बाबतीत आहे की मोठ्या पुणे, मुंबई यासारख्या शहरांमधनं मराठीची पिछेहाट झाली. आपल्याला आता मराठीचं जर काही अपेक्षित असेल तर ते निमशहरी गावांमधनंच येणार आहे.
तिथेच मराठी शिल्लक राहिली. तसंच नाटकाच्या बाबतीतलं आहे. नाटकाची खरी ओढ असलेली जी मुलं आहेत, जशी ती पुण्यात आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ह्या छोट्या शहरांमधनं आहेत. आणि त्यांना जर हवी ही, ज्याला आपण म्हणतो की एक मंच आपण उपलब्ध नाही करून दिला, तर हे सांस्कृतिक संचित आहे, हे लयाला जाईल, नंतर नुसत्या फक्त गप्पा मारण्यापुरतं उरेल. तर हे असं का होतंय? तर एक मला 2 गोष्टी अशा वाटतात. त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला आपण ज्याला म्हणतो की हा आता एक खूप इंटरेस्टिंग डिलेमा आहे. आणि या इंटरेस्टिंग डिलेमामध्ये आत्ता आपण सगळेजण आहोत. म्हणजे एका बाजूला OTT आहे, मॉल्स आहेत, TV आहे, संपूर्ण सोशल मीडिया आहे. ह्याला प्रचंडपणे आकृष्ट झालेला असा एक प्रेक्षक वर्ग आहे. आणि हा जो प्रेक्षक वर्ग आहे संपूर्ण, म्हणजे हा नुसता त्याच्या बाबतीत नाही आहे, आपल्या बाबतीत पण आहेत. आपण सर्वजण कंटिन्युअस पार्शियल अटेन्शनचे शिकार आहोत. आपण एक गोष्ट एकाच पद्धतीनं करू शकत नाही आता. म्हणजे त्यातून तरुण मुलगा तर नाही, तो सिरियल बघताना मोबाईलवरचे रील पाहतो, सिनेमा बघताना चॅटिंग करतो. म्हणजे इतका तो विभाजित, विखंडित असा आहे. आणि म्हणजे आपण बघा ना, तुम्ही एकत्र TV बघणे, एकत्र सिनेमा बघणे, हा जो सामूहिक कुटुंबाचा म्हणून असा जो एक घटक होता, हा 15-20 वर्षापूर्वी होता. तो आता आपण पर्सनलाइज व्ह्यूइंगकडे आलेलो आहोत. आपण कमालीचे व्यक्तिवादी झालेलो आहोत. आणि आपल्याला आता सगळ्यांना स्वतःची स्पेस हवी आहे. बाप काहीतरी गेम ऑफ थ्रोन बघत असेल तर आई काहीतरी ऑस्ट्रेलियन शेफ बघते, तर पोरं दारं खिडक्या बंद करून त्यांचे स्वतःचे हे बघतात. कुणाला काही मेळ नाहीये. ही पर्सनलाइज व्ह्यूइंग स्पेस आहे. ह्या डिलेमाच्या जागेमध्ये सुद्धा एक समाधानाची गोष्ट अशी आहे की नाटकाकडे ह्यातलाच एक मोठा वर्ग येतोय. आणि ही कॉन्ट्रा मेलडी आहे. हे फार सुंदर संगीत आहे. तू मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही. माझा सगळ्यात मोठा सिनियर इथं रंगा गोडबोले बसलेला आहे, ज्यांनी मराठी सिनेमा बघितले. मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही, पण मराठी नाटकाला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतोय. आज 8-8, 10-10 शोज हाऊसफुल जात आहेत. नुसते हे मोठे आमचे जे ज्याला म्हणतो आम्ही कमर्शियल थिएटर, म्हणजे व्यावसायिक रंगभूमीच फक्त जाते असं नाहीये. आमच्या बॉक्सला आणि श्रीराम लागू रंगावकाशला सुद्धा म्हणजे तुम्ही शो लावा, तुडुंब गर्दी. एवढंच नाही तर नवीन काय होणार हे जाणून घेण्याची इच्छा आहे. या अतिशय ज्याला आपण म्हणतो ना जंक्चर, अतिशय इंटरेस्टिंग अशा डिलेमाच्या टोकावर आपण उभे आहोत. त्याचं कारण मला असं वाटतंय की नाटकाचा 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास आहे. आणि एक 30-40 वर्षाच्या या औद्योगिकीकरणाच्या किंवा तंत्रज्ञानाच्या खिडकीतून माणसाकडे आपण बघतोय. पण जिवंत माणसानं जिवंत अनुभवाचं कथन करणं आणि जिवंत माणसांनी ऐकणं, या संवेदनांची जी देवाणघेवाण होते, ह्याला अजूनही एक खूप मोठी जागा आहे. आणि आत्ता आहे तोपर्यंत हालचाल करायला पाहिजे. तर उद्याचं नाटक कसं असेल याच्यावर बऱ्याच चर्चा आहेत. परंतु सगळ्यात मोठं म्हणजे उद्याचं नाटक अधिक टोकदार, अधिक नेमकं असेल असं बहुसंख्य लोकांना वाटतं. त्यातूनही एक असं आहे की समीप रंगभूमीचं नाटक उद्या जास्त असेल. जे मोठी मोठी थिएटर्स जशी उभी राहत आहेत, तसं व्यवहार्य तोडगा म्हणून आपलं म्हणणं आपल्या लोकांसमोर मांडता येईल, आपला प्रेक्षक वर्ग आपल्याला निर्माण करता येईल, असे पॉकेट्स तयार होणं आणि ह्या समीप रंगभूमीचं नाटक निर्माण होणं ह्याची जास्ती गरज असेल. याचं कारण आहे की प्रत्यक्षदर्शी अनुभव, म्हणजे जेवढं तंत्रज्ञान विकसित होत जाईल तेवढं प्रत्यक्षदर्शी अनुभवाची माणसाला तहान लागत राहील आणि तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या समीप रंगभूमीकडे येईल. आणखीन एक मोठी गोष्ट आता अशी झाली आहे की नाटक बघायला 2 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे वेळ आणि दुसरे म्हणजे पैसे. तर पैशाचं आपण सोडून देऊ, परंतु हा वेळ आणि म्हणजे मी जुनं थोडंसं उदाहरण देऊन सांगतो की अगदी 92 पासून ते 2005 पर्यंत मुंबईला आम्ही सर्वजण नाटक करायला जायचो. प्रवीण, तुला आठवत असेल तर काकडे काकांनी बोलवलं, आविष्काराच्या शाळेमध्ये नाटक करायला जा, मुंबईला कुठे साहित्य संघामध्ये जा, साठे हायस्कूलला जा, सगळीकडे आमचे प्रयोग व्हायचे. तर साहित्य संघाच्या प्रयोगाला त्यावेळेला ठाण्याहून माणसं प्रयोग बघायला यायचे, आवर्जून येत होते. नुसते येत नव्हते तर संपादक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या नाटकाचं बरं वाईट काय असेल ते लिहित असत. एक दवणगव्हाण होत असे. आता ठाण्याला नाटक होतं, बोरिवलीचा माणूस म्हणतो यार कोण ठाण्याला जाणार. माणसं जाण्याला कम्युटेशनला कंटाळलेली आहेत. बाणेरमधला माणूस बालगंधर्वच्या नाटकाला यायला आता किरकिर करतो. इतकं ज्याला आपण म्हणतो ना, इतकं धकाधकीचं आणि इतकं वातावरण सगळं असं झालेलं आहे. तर ह्या पद्धतीचंच वातावरण, आणि हे आज नाही आहे, हे उद्या वाढत जाणार आहे. तर उद्या जर समजा म्हणजे हेच जर परंपरा पुढे ठेवायची असेल, म्हणजे आज एक कोथरूड सदाशिव पेठेचं नाटक आहे, कॅम्पमध्ये हिंदी मराठी मिश्र असं एक नाटक चालतं. बाणेरमध्ये आता फक्त पुण्याचा नाही तर इतर शहरांमधून आलेला संमिश्र असा मराठी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हिंजवडीला एक कॉस्मोपॉलिटन आहे.
नाटकाकडे नाटक म्हणून बघायचं फक्त मराठी भाषिक असं मी त्याच्याकडे भेद करत नाही आहे. पण हे सगळी पॉकेट्स आहेत आणि ह्या पॉकेट्समध्ये तिथे तिथे त्यांचे त्यांचे प्रेक्षक आहेत जे जे आत्ता काहीतरी प्रयत्न करून येत आहेत, परंतु आपण म्हणजे त्यांच्या येण्याची वाट न बघता हालचाल करून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही एक मोठी गरज आहे. आत्तापर्यंत काय घडतंय हे मी सांगितलं आणि थोडेशा आता एक 2-3 अपेक्षांकडे जाऊया. म्हणजे आपला हा एक हे विजन डॉक्युमेंट तयार होणार आहे आणि आपण असं म्हणतो आहोत की सांस्कृतिक राजधानी आपण करणार आहोत. तर आपला प्रवास हा आज आणि आपलं जे बोलणं आहे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रांगणात होते. तर हा एक संस्थात्मक विचार आहे असं मी मानतो आणि म्हणून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आपल्या याचे विद्यमान अध्यक्ष योगेश सोमणा आमचा मित्र आहे, हा तो रंगकर्मी पण आहे. तर ह्याच्यात इथे उभं राहून ही सगळी जोडणी म्हणजे प्रवीणने जे काही म्हणलं मगाशी त्यातला एक ज्याला एक रोखठोकपणा सोडून देऊ, पण त्याच्या विचारांचा धागा जर आपण जोडून घेतला तर छोट्या छोट्या म्हणजे तो मी बोलण्याचा विषय ठेवला होता आणि सुदैवानं तू बोललास. म्हणजे परवाच अश्विनी देशपांडे आमच्याशी, मी आणि प्रदीप होतो, ते बोलत होते की बाणेरला खूप लोक आहेत आणि ज्यांना नाटक बघायचे आणि ते असं म्हणतात की आम्हाला काय करता येईल. तर आमच्या इथे एक छोटीशी जागा आहे जिथे संध्याकाळी कराटेचे क्लास होतात, पण इतर वेळेला ती सगळी बांधलेली जागा मोकळीच पडलेली असते. तर जर समजा संस्थात्मक पातळीवर विचार करायचा झाला तर ह्या जागांचं करायचं काय. पूर्वी तुम्हाला आठवत असेल, प्रवीण रंगा तुला आठवत असेल की जेव्हा डॉक्टर नितीन करीर आपले आयुक्त होते त्यावेळेला फणसळकरनी मला त्यांच्यासमोर नेऊन बसवलं होतं आणि तो म्हटलं की ह्या मुलाला तू ते सगळं पुढचं काय असेल ते सांग. त्यावेळेला हे जवाहरलाल नेहरू रंगमंदिर बांधण्याच्या स्टेजमध्ये होतं, त्याचं प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये होतं. तर त्यांनी महाराष्ट्रातले तुम्ही सगळे, मला करीर म्हणले की तुला शक्य आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या नाटकवाल्या लोकांना एकत्र आणणं, तर ह्याचं काहीतरी एक नियोजनाचं आपण करता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर, भुसावळ पासून सर्व महाराष्ट्राच्या लोकांना त्या दिवशी आम्ही एकत्र केलं होतं. त्याच्यात कोण नव्हतं. अमोल पालेकर, सतीश आळेकर पासून ते भुसावळचे रंगकर्मी, नागपूरचे लोक सगळे आले होते. विजय तेंडुलकर पण त्या दिवसाच्या चर्चासत्राला होते आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की हे आत्ताचं जे रंगमंदिर आहे ते प्रायोगिकवाल्यांसाठी राखीव ठेवलं जाईल. नितीन करीर गेले, त्याचं पुढं काय झालं काही कळलं नाही. ते सगळं वासनात गेलं, पुढं त्याचा काहीही विचार झाला नाही. म्हणजे शासकीय पातळीवर जोपर्यंत आपल्याला कोणीतरी, ज्याला आपण म्हणतो की प्रशासकीय पातळीवर याचा विचार पुढे नेणारा आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या ज्याला आपण म्हणतो डॉक्युमेंटमध्ये, सांस्कृतिक धोरणामध्ये जोपर्यंत त्याचा अंतर्भाव होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही गप्पा मारून त्याचा काही उपयोग नाही. ते तसं व्हायला पाहिजे. तसं जर झालं तर इथे अनेक जागा आहेत त्या मिळतील आणि ह्या छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये काही फार अवघड नाही आहे. 200 कॅपॅसिटीज एक थिएटर तयार करणं, तिथे ती माणसं येऊ शकतात, ही चळवळ येऊ शकते. आणि हे फक्त पुण्यापुरतं मी सांगत नाही, हे पुण्याला व्हायला पाहिजे, महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे. पुण्याचं नाटक फक्त पुण्याच्या लोकांनी करावं असं नाहीये. जर संपूर्ण महाराष्ट्रभर असं नेटवर्क उभं राहिलं, म्हणजे एकेकाळी हे सर्व नेटवर्क इंडिव्हिज्युअली आमचं होतं, माझं होतं, प्रवीणचं होतं, प्रदीप वैद्यचं, अतुल पेटेचं नेटवर्क होतं. पण जेव्हा माणसं थांबतात, संस्था थांबतात, तेव्हा ते नेटवर्क कोलॅप्स होतं. तसं न होता हे जर स्टार टोपोलॉजीमध्ये नेटवर्क जर उभं राहिलं तर एका नाटकाचा फक्त एकाच ठिकाणी 10 प्रयोग होण्यापेक्षा त्याचे 10 ठिकाणी 50 प्रयोग होतील. मुख्य म्हणजे खेड्यातल्या माणसाला पुण्यामध्ये नाटक करता येईल. त्यातला जो चांगला आर्टिस्ट असतो त्याला चांगलं एक्सपोजर मिळतं, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये तो जातो, त्याच्या नाटकाची कला येऊ शकते, पुढं जाऊ शकते. हा एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे. एक थोडा महत्त्वाचा अप्रिय असा विषय आहे, पण तो आता घेतलाच पाहिजे. हे सगळं आपण बोलतोय नाटकाची थिएटर करू, अमुक करू, तमुक करू. मूळ जेव्हा करायचा विचार येतो त्यावेळेला जो एक मोठा तडाखा बसतोय आता सध्या, त्याच्याविषयी धोरणात्मक काहीतरी विचार व्हायला पाहिजे आणि तो विजन डॉक्युमेंटमध्ये गेला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे 70च्या दशकापासून वेगवेगळ्या प्रकारचं सणसणीत नाटक मराठी लोकांनी केलेलं आहे. अगदी सखाराम बाइंडर असेल पासून गाशाराम कोतवाल, आणि त्याला दरवेळेला विरोध झालेला आहे. आणि तो विरोध तेव्हाच असं नाहीये, तो आत्तापर्यंत सुरू होतोय. म्हणजे मी नथुराम गोडसेपासून असेल, आत्ता ऋषिकेश जोशींनी केलेलं संन्यस्त खड्ग असेल किंवा विद्यापीठातलं कुठलंही नाटक असेल, नाट्यबाह्य शक्ती त्यांच्या सेन्सॉरशिप वापरून नाटक बंद पाडतात. याच्याविषयी आपण सगळे मिळून काही करणार आहोत का नाही, हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा विचार फार महत्त्वाचा आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की माझ्या मनात एखादा काहीतरी अगदी खळबळजनक विचार येतो कुठल्याही लेखकाच्या मनात, परंतु याच्या पुढे येणारा जो प्रसंग ओढवणार आहे त्याचा विचार करून त्या जर्मला तो नख लावून टाकतो. म्हणतो कुणी घ्यायची ही कटकट. आत्ता या सभागृहामध्ये श्रीरंग गोडवले उपस्थित आहेत, ज्यांनी नाटकाचा विरोध पण
सहन केला आणि ते रंगभूमी परीक्षण मंडळाचे अध्यक्ष पण होते. तुम्ही एक ते मंडळ ठेवलेलं आहे, तिथं तुम्ही मंजुरी देता, म्हणजे जेव्हा तुम्हाला नाटकाचे प्रयोग करायची मंजुरी द्यायची आहे त्यावेळेला तुम्ही कायदेशीर मानगूट धरणार आमची कचाट्यामध्ये, आमच्याकडनं सगळ्या गोष्टी लिहून घेणार, हवे ते फेरफार करून घेणार. आणि जेव्हा म्हणजे हे सगळं शासन मान्य आहे, आणि जेव्हा शासन मान्य असा प्रयोग जेव्हा रंगमंचावर सादर होतो आणि कलाबाह्य शक्ती येऊन जेव्हा त्या बंद पाडायचा प्रयत्न करतात त्याला शासन काही करणार नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्याच्या बाबतीत ठोस उपाययोजना काहीतरी झाली पाहिजे ह्याच, आणि हे डॉक्युमेंटमध्ये गेलं पाहिजे. अहो, माणसं खुल्या मनाने बोलली नाही. ज्या समाजाला विनोद कळत नाही आणि ज्या समाजाला विरोध कळत नाही तिथं निकोष समाज कसा निर्माण होणार? एका वेगळ्या पद्धतीचा विरोध झाला तर आपण त्यांना हाणून पाडायचं, बळानी बंद पाडायचं. बाय द वे प्रवीण, तुम्हाला सभ्य म्हटलास त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मगाशी हा त्याला काही विरोध नाही. एक शेवटची अपेक्षा व्यक्त करतो. नाटकाचं जे नाटक आहे आपलं हे नोमॅडिक म्हणजे फिरस्ती रंगभूमी आहे आपली. आपण सगळं नाटक हे घडीचं नाटक आहे, कसं घेऊन जाता येईल विंचवाच्या बिराडासारखं याचा संपूर्ण विचार आपण नाटकामध्ये करतो आणि तो परंपरेनं आपल्याकडं आलेला आहे. आपण त्याचा सगळं विचारच असा करतो की कसं सोयीचं होईल. आता नाटक करणं खूप अवघड झालंय. तुम्ही एखादा निर्माता आला तर तो म्हणतो की आहे का तुझ्याकडे 1-2-3 लोकांचं, म्हणजे माणसं सुद्धा जास्ती नको. म्हणजे नाईटचा व्यवहार वगैरे सगळं ठीक आहे, पण 5 माणसांच्या तारखा एकत्र आणणं हे जिकिरीचं होतंय, अशा स्वरूपाचं आहे. जेव्हा हा सगळा विचार असा दाबत संकुचितच आपण करत येतो तर आपल्याला भव्यतेची स्वप्न पडण्याचं काही शिल्लकच राहिलेलं नाही आहे. मला असं वाटतंय की पूर्वी ज्याला आपण असं म्हणू, म्हणजे एक थोडासा काय म्हणतात विषयांतर होईल, पण विनोद म्हणून ते आपल्यात कितपर्यंत आलेलं आहे. तर हेमंत एदलाबादकर पूर्वी असं सांगायचा की अरे एक नाटकाची मुलं आली आणि ते म्हणली की अरे हेम्या नाटक पाहिजे लिहून, पण बजेट नाही आहे बरं का. तर म्हणजे लेखकाला बजेट नाही आहे बरं का, हे वाक्य म्हणजे ते अश्वत्थाम्याच्या जखमीसारखं त्याच्या कपाळावर कायम स्वरूपाचं टेकलेलं आहे. म्हणजे मोकळेपणानं विचार करता येईल असं थिएटर आपल्याला करता येणार आहे का? आपल्याला काहीतरी मोठा विचार करता येईल असं थिएटर करता येणार आहे का? पूर्वी ठीक आहे, एक वेळ असं आपण म्हणू की छोटी शहरं होती, कसबे होते. आता ही सगळे मेट्रो सिटीज झाल्यात. 70 लाख लोकसंख्या आहे पुण्याची. 7 लाख लोक, म्हणजे 10% लोक असं धरू की नाटकावर प्रेम करणार आहेत. 10% लोकांचं आहे. 7 लाख लोकांना एक नाटक बघायचं असेल तर 3 वर्ष 4 वर्ष एक नाटक चालेल. म्हणजे आपण फक्त गोष्टीच ऐकायच्या की इकडे माऊस ट्रॅप, तिकडे 75 वर्ष, ला मिझराबल तिथे 80 वर्ष चालू आहे. हे आपल्या थिएटरमध्ये, ज्याला आपण स्टेशनरी थिएटर म्हणतो, असं एखादं भव्य थिएटर उभा राहायला हरकत नाही. यांनी एक वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान अवेलेबल होईल, वेगळ्या पद्धतीची ज्याला आपण म्हणतो कला व्यवहार करणारी माणसांची दुसरी फळी उपलब्ध होईल. मुख्य म्हणजे आपण मोठा विचार करायला लागू, आणि हे फार मोठं गरजेचं आहे. मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की या निमित्तानं या ठिकाणी बोलले गेलेले विचारांचा अंतर्भाव या डॉक्युमेंटमध्ये व्हावा आणि त्याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी. आणि प्रवीण म्हणला त्याप्रमाणे आपण त्या सगळ्यांनी मिळून अत्यंत उच्च रवामध्ये मोठ्या उद्धटपणाने थोडंसं पण याचा पाठपुरावा घ्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.